नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा पहिला धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचे नाव आहे सन्स. इन इंग्लिश नेम ऑफ द लेसन इज सेट. या धड्यामध्ये आपल्याला एकूण 4 प्रॅक्टिस सेट बघायचे. देर आर 4 प्रॅक्टिस सेट्स इन दिस लेसन. त्यातले ऑलरेडी आपण फर्स्ट प्रॅक्टिस सेट आणि सेकंड प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. सराव संच 1.1 आणि सराव संच 1.2 आपला झालेला आहे. आता राहिलेले फक्त 2 सराव संच 1.3 आणि सराव संच 1.4. तर आता आपल्याला आज सराव संच 1.3 ची तयारी करायला सुरुवात करायची आहे. सराव संच 1.3 मध्ये लागणाऱ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आज आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि नंतर प्रत्यक्ष सराव संचासाठी आणखी एक व्हिडिओ बनवणार आहोत. ओके, तर आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच असतील नक्कीच. आता याच्या पुढचेही व्हिडिओ व्यवस्थित बघत राहा आणि जर का तुम्ही मागचे व्हिडिओ बघितलेले नसेल तर पुढचे व्हिडिओ बघण्यात काहीच मजा नाही बाळांनो. त्याच्यामुळं नंबर वाईज व्हिडिओ बघा. मी व्हिडिओना क्रमांक पण दिलेला आहे. व्हिडिओ क्रमांक 1 पासून तर 5 पर्यंतचे व्हिडिओ आतापर्यंत झालेले आहे. आज आपण 6वा व्हिडिओ बनवतोय. सगळ्यांना माझी परत एकदा रिक्वेस्ट आहे, आतापर्यंत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करायलाही विसरू नका. तुमचे कुणी मित्र वगैरे असतील, नातेवाईक असतील तर त्यांनाही तुम्ही आपले हे व्हिडिओ काही 1-2 धड्याचे व्हिडिओ नक्की तुम्ही त्यांना पाठवू शकता. कारण जेव्हा आपला प्रत्यक्ष क्लास सुरू होणार आहे तेव्हा मात्र आपल्याला हे व्हिडिओ लेक्चर्स काय करावं लागणार आहे, थांबवावे लागणार आहे. पण जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत यू कॅन शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो अँड विथ युअर रिलेटिव्ह ऑल्सो. ओके, तर आपल्या चॅनलचं नाव आहे लर्न इझी विथ विष्णू मुळे सर. या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, तर आता आपण बघूया सराव संच 1.3 साठी लागणाऱ्या काही महत्वाच्या बाबी. तर प्रॅक्टिस सेट 1.3 साठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट शिकायची वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे काय, वेन आकृती म्हणजे काय. आतापर्यंत संच लिहिण्याच्या तुम्ही 2 पद्धती बघितल्या. एक यादी पद्धत बघितली आणि एक गुणधर्म पद्धत बघितली. टिल नाऊ म्हणजे तुम्ही आतापर्यंत सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स बघितलेल्या आहेत. एक होती एक होती लिस्टिंग मेथड आणि दुसरी होती रूल मेथड. ओके, संच लिहिण्याच्या तर 2 पद्धती होत्या. नंतर काय झालंय, पुढे जॉन वेन नावाच्या एका गणित तज्ञांनी असं दाखवून दिलं की आपण ते जे संच आहे ते आकृतीच्या माध्यमातून सुद्धा व्यक्त करू शकतो. त्याने काही आकृत्या, काही शेप्स त्याच्यासाठी वापरले ते संच लिहिण्यासाठी. आणि म्हणून त्या आकृत्या त्या जॉन वेन नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहे ना, म्हणून या आकृत्यांना वेन आकृत्या म्हणतात किंवा वेन डायग्राम्स म्हणतात. म्हणजे संच लिहिण्यासाठी आपण आकृत्यांचा पण उपयोग करू शकतो आणि ज्या आकृत्यांचा उपयोग आपण करू शकतो त्यालाच म्हणतात वेन डायग्राम, वेन आकृत्या. ओके, तर सरळ प्रश्न विचारतात की खालील संच वेन आकृतीने दाखवा. शो द फॉलोइंग सेट्स युजिंग वेन डायग्राम. आता हा एक संच आहे, याला मला एक वेन डायग्रामने दाखवायचं आहे. ए बरोबर AEIOU असा एक संच आहे, मला हा वेन डायग्रामने काढायचा आहे. वेन डायग्राम साठी जनरली 2 शेप आपण वापरतो, एक सर्कल आणि एक रेक्टँगल, एक वर्तुळ आणि एक आयत. जर कमी घटक असेल 5-6 तर तुम्ही सर्कल यूज करू शकता. असं सर्कल यूज करा. त्याच्यानंतर त्या संचाचं नाव इथं कोपऱ्यावर द्या ए आणि हे घटक येतात असे स्प्रेड करा. AEIOU कुठेही दाखवू शकता तुम्ही हे घटक. यालाच वेन डायग्राम म्हणतात. या संचाची ही वेन डायग्राम. हा संच जसा असा लिहिला जातो याला लिस्टिंग मेथड म्हणतात, याला यादी पद्धत म्हणतात. तसा तो असाही लिहिला जातो याला वेन आकृती म्हणतात, वेन डायग्राम म्हणतात. त्याला एकदम इझी बघा. वेन डायग्राम काढताना हे घटक असे कुठेही लिहू शकतो तुम्ही स्प्रेड करून, कुठे डिस्टन्स लिहा. ओके, आणि संचाचं नाव बाहेर टाका. आणखी एक संच दाखवतो तुम्हाला मी, म्हणजे वेन डायग्राम मी लिहिणार. लक्ष द्या तुम्ही. समजा बी नावाचा एक संच आहे आणि त्याच्यात आहे 2, 4, 6, 8, 10, 12 असे घटक आहेत. आता मला या संचासाठी वेन डायग्राम काढायची. परत मी बघतो याच्यामध्ये थोडे कमी घटक आहेत, 5-6 घटक आहेत. सो मी परत एकदा सर्कलचा वापर करू शकतो. आय कॅन यूज द सर्कल फॉर वेन डायग्राम. ओके, नाउ व्हॉट इज द नेम ऑफ सेट? द नेम ऑफ सेट इज बी. हा सेट बी आहे बरोबर. आणि या सेट बी चे एलिमेंट कोणते कोणते? 2, 4, 6, 8, 10, 12. ते इकडे स्प्रेड करा तुम्ही. इथं 2, इथं 4, इथं 6, इथं 8, इथं 10, इथं 12 असे लिहू शकता तुम्ही. यू कॅन राईट इन एनी वे. तुम्ही कसेही स्प्रेड करून लिहा, पण लिहा फक्त असे डिस्टन्स ठेवून. त्यालाच म्हणतात वेन डायग्राम. आणि जर का एखादा खूप मोठा संच असला, समजा आता आणखी एक संच दाखवतो मी तुम्हाला. समजा यू या संचामध्ये मी जर बघितलं ना तर मी किती नंबर घेतले बघा, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 एवढे घटक घेतले मी त्याच्यामध्ये. आता मला या संचाची जर आकृती काढायची असेल तर मी जनरली सर्कल शेप यूज करण्याच्या ऐवजी असं रेक्टँगल शेप पण यूज करू शकतो. रेक्टँगल शेप लक्षात राहील सगळ्यांना.
म्हणजे आपण वेन डायग्रामसाठी वर्तुळाचा सुद्धा यूज करू शकतो आणि आयताचा सुद्धा वापर करू शकतो. कमी घटक असेल तर तुम्ही वर्तुळ वापरा आणि थोडे जास्त घटक असेल तर तुम्ही रेक्टँगल वापरा, आयत वापरा. आयताचं नाव आहे, समजा संख्याचं नाव आहे यू आणि त्याच्यातले घटक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. अशी कसेही लिहू शकता तुम्ही. यालाच वेन डायग्राम म्हणतात. मी काही गणित तुम्हाला वेन डायग्राम साठी देतो घरी, तुम्ही ते करून टाका. चौथं, समजा तुम्हाला याची वेन डायग्राम काढायची आहे, पी या संचाची. तुम्ही काढा ती 1 3 5 7 9 याची वेन डायग्राम काढून दाखवा. हा होमवर्क समजा तुमच्यासाठी. आणि पाचवा एक दिलंय, समजा मी तुम्हाला एम नावाचा सेट आहे. एम नावाचा सेट अशा एक्सचा आहे की एक्स इज अ नॅचरल नंबर बट एक्स इज लेस दॅन 15. त्याच्यासाठी पण एक वेन डायग्राम काढा. आणि त्याच्यानंतर टी हा पण एक संच आहे. समजा कुणाचा संच आहे जो एक्सचा आणि एक्स हे स्वर आहे, एक्स इज अ वॉवल. याच्यासाठी पण वेन डायग्राम काढा. आणि सातवा एक संच देतोय समजा मी तुम्हाला. यू हा असा एक संच आहे वायचा. वाय ही एक पूर्ण संख्या आहे आणि वाय ही कुणापेक्षा लहान आहे, 7 पेक्षा. तर यांच्यासाठी तुम्ही मला वेन डायग्राम काढून दाखवा. वेन डायग्राम खूप सोपी गोष्ट आहे. वेन डायग्राम म्हणजे काय, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आकृत्याच्या माध्यमातून आपण संच व्यक्त करतो आणि म्हणून त्यांना वेन डायग्राम्स म्हणतात, वेन आकृत्या. ओके, लक्षात ठेवा. ओके, तर आपण वेगळे वेगळे कन्सेप्ट शिकतोय बाळांनो, वेगळे वेगळे कन्सेप्ट. पहिला कन्सेप्ट शिकलोय आपण वेन आकृती, वेन डायग्राम. आता दुसरा कन्सेप्ट शिकायचा आहे आपल्याला उपसंच, सबसेट. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा. सबसेट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सबसेट, उपसंच कशाला म्हणतात. आता तुम्ही बघा, इकडे मी तुम्हाला 2 सेट दाखवतो. समजा हा ए एक सेट आहे 2 4 या 2 घटकांचा आणि बी एक हा सेट आहे, याच्यात समजा 2 4 6 8 असे 4 घटक आहेत. तर तुम्ही बघा इथं तुम्हाला असं दिसेल की ए चे जे 2 घटक आहेत 2 आणि 4, ए चे जे 2 एलिमेंट 2 आणि 4 हे दोन्हीचे दोन्ही घटक बी मध्ये दिसतील तुम्हाला. आहे की नाही आहे बी मध्ये. बी चे 6 आणि 8 ए मध्ये दिसतंय का तुम्हाला, नाही. पण ए चे तुम्हाला सगळे घटक बी मध्ये दिसत आहे की नाही. मग ए चे घटक जर बी मध्ये असेल तर हा जो ए संच असतो का, तो ह्या बी चा असा उपसंच असतो. हे चिन्ह आहे उपसंचाचं. ए हा बी चा उपसंच आहे असं म्हणतो आपण इथे. ए इज अ सबसेट ऑफ बी. याला वाचन असं करतात, ए हा बी चा उपसंच आहे. ए हा बी चा उपसंच आहे किंवा शॉर्टकट मध्ये ए सबसेट बी, ए उपसंच बी असं वाचतं. याला लक्ष द्या तुम्ही. तुम्ही याला ए उपसंच बी पण म्हणू शकता, ए उपसंच बी पण म्हणू शकता किंवा ए हा बी चा उपसंच आहे अशा मोठ्या होल्डिंग मध्ये पण म्हणू शकता. इन इंग्लिश ए इज अ सबसेट ऑफ बी किंवा सिम्पली ए सबसेट बी, ए सबसेट बी. एकदम इझी. पण लक्षात येते का तुम्हाला. सबसेट म्हणजे काय, थोडक्यात सबसेट म्हणजे उपसंच. उपसंच म्हणजे काय, मी इथं व्याख्या तयार केली की जर संच एचा प्रत्येक घटक हा संच बीचा देखील घटक असेल, संच एचा प्रत्येक घटक हा संच बीचा देखील घटक असेल तर ए हा बीचा उपसंच असतो. इन इंग्लिश, इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट बी, then A is a subset of B. Then we can say that A is a subset of B. एकदम सिंपल आहे बघा. आणखी काही एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही बघा इथे मी 2 सेट लिहितोय. समजा P लिहिलाय मी A P I O U आणि दुसरा एक सेट लिहिलाय Q समजा O U किंवा O P. सांगा बरं मला इथे कुणाचे घटक कुणामध्ये दिसत आहेत तुम्हाला. सर आम्हाला P चे पण Q मध्ये दिसत आहेत, Q चे पण P मध्ये दिसत आहेत. तसं नाही, नीट बघा. कुणाचे सर्व घटक कुणामध्ये दिसत आहेत, Q चे दोन्ही पण घटक तुम्हाला P मध्ये दिसत आहे बघा. पण P चे सर्व घटक Q मध्ये दिसत आहे का, नाही. म्हणून तुम्हाला इथे काय म्हणावं लागेल, Q सबसेट P. Q इज अ सबसेट ऑफ P. Q हा P चा उपसंच आहे. Q कुणाचा उपसंच आहे, P चा. उपसंचाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला मी फक्त. लक्षात येते की तुम्हाला Q चे घटक हे P मध्ये असल्या कारणाने तुम्हाला Q हा P चा उपसंच आहे असं म्हणावं लागेल. आणि हे उपसंचाचं चिन्ह आहे. हे असा आडवा U काढायचा आणि त्याच्या खाली रेष ओढायची. Q इज अ सबसेट ऑफ P. ओके. आता इथं सांगा मला तुम्ही कोण कुणाचा सबसेट दिसतोय तुम्हाला.
ए एक सेट आहे, बी एक सेट आहे आणि सी पण एक सेट आहे. समजा ए मध्ये आहे 1 2 3 4 5 6 आणि बी मध्ये आहे 2 4 6 आणि सी मध्ये आहे समजा 8 9. आता सांगा मला, इथे 3 सेट दिसत आहेत तुम्हाला, ए पण दिसतोय, बी पण दिसतोय, सी पण दिसतोय. कोण कुणाचं सबसेट आहे सांगा मला. विच वन इज द सबसेट ऑफ विच वन? कोण कुणाचा उपसंच आहे? इथं तुम्ही बघा सीचे 8 9 हे घटक यांच्या दोघांमध्ये कुठंच नाही, पण बीचे 2 4 6 हे घटक ए मध्ये दिसत आहे का बघा. 2 4 6 दिसत आहे की नाही? म्हणून तुम्ही इथे म्हणू शकता की बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए. ओनली बी इज अ सबसेट ऑफ ए. कारण बीचेच एलिमेंट कुणामध्ये दिसत आहेत तुम्हाला? ए मध्ये. ओके, लक्षात येते ना? अगदी सोपं आहे. मी हे तुम्हाला वेन आकृतीच्या साह्याने पण दाखवतो. समजा तुमच्याकडे ए नावाचा एक संच आहे, ए नावाचा एक संच आहे आणि त्याच्यात आहे 1 2 3 4 5 6 हे घटक आणि तुमच्याकडे एक असा बी नावाचा पण एक संच आहे. हे बघा, अगोदर ए संच आहे आणि त्याच्याच आतमध्ये बी. तर ए चे घटक हे सगळे, ए तर सर्व मोठा बॉल आहे, हा मोठा सर्कल एच आहे, पण बी मध्ये फक्त 3 आणि 6 हे दोनच घटक आहे. तर तुम्हाला इथं काय म्हणावं लागेल? बी इज अ सबसेट ऑफ ए. बी इज अ सबसेट ऑफ ए, कारण बी चे घटक ए मध्ये आहे. समजते की नाही तुम्हाला? कोण कुणाचं सबसेट आहे कळते की नाही तुम्हाला सगळ्यांना? आणखी एक आकृती दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. फक्त तुम्हाला सबसेट म्हणजे काय ते सांगतोय, याच्यावर प्रश्न कसा विचारतात ते मी आणखी तुम्हाला दाखवलेलं नाही. आणखी एक प्रश्न बघा. समजा तुमच्याकडे हे आय नावाचा एक संच आहे आणि आय म्हणजे इंडिया. आय म्हणजे काय? समजा इंडिया, भारत. ओके ओके, लक्षात येते तुम्हाला? सबसेट रिलेशन दाखवतोय मी तुम्हाला. सबसेट कुणाला म्हणायचं? उपसंच म्हणजे काय? कोण कुणाचा उपसंच असतो? आय हे भारत आहे. हा, त्याच्यात तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, एक एम नावाचं महाराष्ट्र राज्य आहे समजा. एक जी नावाचं गुजरात राज्य आहे समजा. दोन वेगळे वेगळे काढावं लागेल, कारण महाराष्ट्राचा आणि गुजरातचा काही संबंध नाहीये. महाराष्ट्र एक वेगळं राज्य आहे, गुजरात हे एक वेगळं राज्य आहे. जी इज गुजरात. ओके, आणि एक आणखी दाखवतो. समजा इथे महाराष्ट्रामध्ये एक ट्रायंगल काढलाय मी आणि त्याच्यात लिहिलंय मी समजा डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे वाळूस. आता तुम्ही या आकृतीत बघा आणि तुम्हाला समजेल की कोण कुणाचा उपसंच आहे. सबसेट कुणाला म्हणतात, कोण कुणामध्ये आहे. जर पहिला विचार केला तर हा महाराष्ट्र सुद्धा इंडियामध्ये, गुजरात सुद्धा इंडियामध्येच आहे आणि वाळूज सुद्धा इंडियामध्येच आहे. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल? वाळूज हा सुद्धा इंडियाचा उपसंच आहे, महाराष्ट्र हा सुद्धा इंडियाचा उपसंच आहे आणि गुजरात हा सुद्धा इंडियाचाच उपसंच आहे. हे तर लिहावंच लागेल तुम्हाला. हे तिन्ही संच, हे 4 संच आहे आपल्याकडे. एक आहे आय फॉर इंडिया म्हणजे भारत, एम म्हणजे महाराष्ट्र, जी म्हणजे गुजरात, डब्ल्यू म्हणजे वाळूज. तर कोण कुणाचा उपसंच दिसतोय तुम्हाला? कोण कुणामध्ये सामावलेला आहे? तर इंडियामध्ये महाराष्ट्र पण आहे, इंडियामध्ये गुजरात पण आहे, इंडियामध्ये वाळूज पण आहे. ओके, म्हणून पहिल्यांदा तुम्हाला डब्ल्यू हा सुद्धा आयचा उपसंच म्हणावं लागेल, एम सुद्धा आयचा उपसंच म्हणावं लागेल आणि जी सुद्धा आयचा उपसंच म्हणावं लागेल. याच्यानंतर आणखी एक उपसंच म्हणू शकता तुम्ही की डब्ल्यू हा कुणाचा उपसंच आहे? एमचा. का बरं डब्ल्यू हा एमचा उपसंच आहे सांगा मला? कारण वाळूज हे कुणामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राचं एक गाव आहे वाळूज, पण वाळूज हे काही गुजरातचं गाव नाहीये. गुजरातमध्ये दाखवलंय की मी ते त्याला, म्हणून तुम्ही वाळूज हा फक्त कुणाचा उपसंच म्हणू शकता? महाराष्ट्राचा. हे असे सबसेट रिलेशन तुम्हाला कळाले पाहिजे. थोडक्यात कुणाचे घटक कुणामध्ये दिसतात त्याला उपसंच म्हणतात. कळतंय तुम्हाला? तर ह्या उपसंचावर नेमकं प्रश्न कसे विचारले जातात ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार. तर तुम्हाला उपसंच म्हणजे काय कळालेलंच असणार आहे. व्हॉट इज बीन बाय सबसेट तुम्हाला समजलेला असणार. छोटा अर्थ आहे त्याचा, जास्त काही गहन अर्थ नाहीये. उपसंचावर असा एक प्रश्न विचारला जातो की मी तुम्हाला 2 सेट दिलेले असणार आहे, 2 संच दिलेले असणार आहे, तुम्ही सांगा कोण कुणाचा उपसंच आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. राईट सबसेट रिलेशन्स ऑफ द फॉलोइंग सेट्स. यांच्यामध्ये कोण कुणाचा सबसेट आहे तुम्ही सांगा. ए बीचा सबसेट आहे की बी एचा आहे? तुम्ही जर बघितलंय तर ए चे एलिमेंट कोणते? 2 4 6 8 आणि बी चे एलिमेंट कोणते? 2 4 6 8 10 12 14.
तुम्हाला कुणाचे घटक कुणामध्ये दिसत आहे, कुणाचे एलिमेंट कुणामध्ये दिसत आहे, कोण कुणामध्ये दिसतोय, ए बी मध्ये दिसतोय की बी ए मध्ये दिसतोय. सर बी ए मध्ये चुकून जाईल, बी ए मध्ये दिसतच नाही. दिसतंय सर 2 4 6 पण 10 दिसतंय का, नाही ना. म्हणून तुम्हाला काय म्हणावं लागेल, लक्षात ठेवा तुम्ही की ए हा बी मध्ये असल्यामुळे ए इज अ सबसेट ऑफ बी. ए इज अ सबसेट ऑफ बी. ए हा बीचा उपसंच आहे. ए उपसंच बी, ए सबसेट बी. ए हा बीचा उपसंच आहे. लक्षात येते. इथे सांगा पीचे घटक क्यू मध्ये की क्यूचे पी मध्ये. क्यूचे सगळे घटक पी मध्ये, क्यूचे 1 3 5 याच्यात आहे आणि क्यू हा पीचा उपसंच आहे. लक्षात येते. इथे बघा, इथे तुम्हाला ए दिसत नाहीये म्हणून तुम्हाला ए तयार करावं लागेल. ए जर तुम्ही तयार केलं तर 3 आणि -3 हे 2 घटक दिसेल, कारण हा रूल मेथड डिसाईड केलेला आहे गुणधर्म पद्धतीने. तर ए मध्ये 3 3 आहे आणि बी मध्ये 2 -2 3 -3. आता सांगा मला कोण कुणाचे घटक कुणामध्ये दिसतात तुम्हाला, ए चे बी मध्ये की बी चे ए मध्ये. ए चे बी मध्ये. म्हणून तुम्हाला काय सांगावं लागेल, ए इज द सबसेट ऑफ बी. लक्षात घ्या, गोंधळ नका होऊ. म्हणून व्यवस्थित थांबून बघा. एक व्हिडिओ तुम्ही परत परत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय प्रॉब्लेम होतो. ओके. आता याच्यावरतीच आणखी एक मोठा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. काय करतात ते माहिती का, असा प्रश्न विचारतात की जर असं विचारतात आहे ए बरोबर 2 4 6 8 या संचाचे कोणतेही 5 उपसंच नाही. 5 उपसंच नाही. राईट एनी 5 सबसेट्स ऑफ सेट ए. लक्षात घ्या तुम्ही. आता ए संच त्यांचा आहे आणि त्याचे उपसंच तुम्हाला लिहायचे. ते एकदम सोपं आहे. तुम्ही काही पण नाव द्या त्या उपसंचांना. 5 द्यायचे तुम्हाला, 5 लिहा. कसे लिहायचे 5 उपसंच बघा. पहिला पी, दुसरा क्यू, तिसरा आर, चौथा एस, 5वा टी. मग असं बरोबर 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 बरोबर. कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट कर्ली. आता काय करायचं माहिती, एक ट्रिक वापरायची. ए संचामध्ये 2 4 6 एवढे घटक आहे की नाही, 2 4 6 8. तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा पी मध्ये एकच घटक घ्यायचं 2, मग 4 एकच, मग 6 एकच, मग 8 एकच. झाले एक एक घटकांचे संच. आता तुम्ही 2 आणि 4 सोबत घेऊ शकता. असे 5 आता हे सगळे त्याचे उपसंच आहे, कारण या सगळ्यातले घटक त्याच्यात दिसतात आहे तुम्हाला. कसे उपसंच लिहायचे बघा तुम्ही. म्हणजे ह्याच्याच घटकांचे संच बनवायचे, पण आयडिया वापरायची. एकच घटकांचे बनवायचे. ओके. समजा तुमच्याकडे हा एक सेट आहे. मी तुम्हाला जर असा प्रश्न पण विचारला, समजा हा एक विचारला समजा की ए बरोबर ए बी सी, तर ए संचाचे शक्य तेवढे सर्व उपसंच लिहा. Write all possible subsets of set A. बघा आता लक्ष द्या. इथं मी एक लिमिटेड प्रश्न विचारला होता की याचे तुम्ही 5च उपसंच लिहा. राईट ओनली 5 सबसेट्स. याचे 5 उपसंच लिहिण्यासाठी आयडिया काय वापरली आपण, पहिल्यांदा 2चा संच, मग 4चा, मग 6चा, मग 8चा, मग परत 2 आणि 4चा. सर आम्ही मध्ये 4 आणि 6चा घेतला, चालतो. आणखी खूप घेऊ शकता तुम्ही. याचे खूप सारे उपसंच बनतील, पण आपल्याला कोणतेही 5 बनवायचे. बरोबर का. आता तुम्हाला मी हा प्रश्न कसा विचारलाय की ए मध्ये कोणते घटक आहे, एबीसी. आणि आता तुम्ही याचे जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे सगळे उपसंच द्या. तर मग सगळे उपसंच कसे लिहायचे बघा. पहिला उपसंच नाव द्या ए, तो असतो रिकामा. रिक्त संच घ्यायचा पहिला, कारण रिक्त संच हा सर्वांचा उपसंच असतो. रिक्त संच हा सर्वांचा काय असतो, उपसंच. म्हणून तुम्हाला रिकामा घ्यावा लागेल. नंबर 2 ला क्यू घ्या, त्याच्यात तुम्ही एकच घटक दाखवा त्याचा, फक्त ए. नंबर 3 ला आर घ्या, त्याच्यात तुम्ही त्याचा दुसरा घटक वापरा, बी. नंबर 4 ला एस घ्या, त्याच्यात तुम्ही तिसरा घटक वापरा, सी. नंबर 5 ला टी घ्या, त्याच्यात तुम्ही पहिले 2 घटक वापरा, ए बी. नंबर 6 ला एच घ्या, त्याच्यात तुम्ही त्याचे दुसरे 2 घटक वापरा, बी सी. नंबर 7 ला तुम्ही एम संच घ्या, त्याच्यात तुम्ही पहिला आणि तिसरा घटक वापरा, ए सी.
आणि नंबर 8 ला तुम्ही एन घ्या आणि त्याच्यात तुम्ही तिन्ही घटक वापरा ABC. म्हणजे बघा, ज्यावेळेस प्रश्न असा विचारला जाईल की तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे उपसंच लिहा, तेव्हा मात्र तुम्हाला खूप लिहावं लागू शकता. कशी लिहावं लागणार तुम्हाला? पहिला संच रिकामा, दुसरा पहिला घटक, तिसरा दुसरा घटक, चौथा त्याच्यानंतर तिसरा घटक, पाचवा संच बनवताना पहिले 2 घटक, सहावा संच बनवताना दुसरे 2 घटक, सातवा संच बनवताना पहिला आणि तिसरा घटक आणि 8वा संच बनवताना हे सगळे घटक. लक्षात येते का? आता मी हे जेवढे संच बनवलेले हे सर्व संच ह्या ए चे उपसंच आहे की नाही आहे? कारण ह्या सर्वांचे घटक तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. हे दिसत आहे का? आणि ही आयडिया आहे की पहिल्यांदा रिकामा, मग ए, मग बी, मग सी. लक्षात येते ना? जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की तुम्ही सगळे उपसंच लिहा, तेव्हा तुम्हाला अशी आयडिया वापरावी लागेल. आणि जेव्हा प्रश्न असा असेल की फक्त एनी फाईव्ह, मग तुम्ही कोणतेही घेऊ ना, यातले कोणतेही 5 घ्या ना. एक घटकाचे घेतले असते, मी पहिले 5 हेच लिहून टाकले असते तरी चाललं असतं, किंवा मी हे मधले 5 लिहिले असते तरी चाललं असतं. समजतंय ना मी काय बोलतोय? आणखी एक दाखवतो लागलं असतं तुम्हाला. इकडे बघा, शॉर्टकटमध्ये समजा हा एक संच आहे तुमच्याकडे बी नावाचा आणि याच्यात 2, 4, 6 हे घटक. आता याचे सगळे उपसंच लिहून दाखवा. शॉर्टकटमध्ये सांगितलं मी, याचे सर्व उपसंच, फक्त 5 नाही आहे, सर्व. कसं लिहिणार सांगा तुम्ही आता मला, एक एक सांगा. पहिला रिकामा, त्याला एक नाव द्या, समजा बी नाव. दुसरा क्यू वाला सांगा पहिला घटक कोणता आहे? 2. तिसरा आर वाला सांगा कोणता घटक आहे? 4. चौथा एस वाला सांगा कोणता घटक येणार तुम्ही? 6. पाचवा टी वाला सांगा पहिले 2 घटक सांगा, 2 आणि 4. सहावा एच वाला तुम्ही दुसरा आणि तिसरा घटक सांगा, 4 आणि 6. सातवा एम, 8वा एन. लक्षात येते ना? आता पहिला आणि तिसरा आणि मग सगळे. लक्षात येते का? म्हणजे ह्या संचाचे मी एवढे उपसंच लिहू शकतो. किती लिहू शकतो? 8. कशी लिहिणार मी ते? आयडिया कशी वापरली मी? पहिला रिकामा, मग एक घटक 2, मग दुसरा 4, मग 6, मग 2 आणि 4, मग 4 आणि 6, मग 2 आणि 6 आणि मग 2, 4, 6. 8 उपसंच लिहिता येतात. जर याच्यात 3 घटक असेल तर. याच्यात जर 4 घटक राहिले ना बाळांनो, ही संचांची यादी आणखी वाढू शकते. बरोबर ना? आणि म्हणून प्रश्न कसा विचारला जातो त्याच्यावरती लक्ष असू द्या, की सगळे उपसंच लिहा प्रश्न विचारता की फक्त 5 उपसंच लिहा प्रश्न विचारता. फक्त 5 उपसंच लिहायचा प्रश्न विचारला तर यातले कोणतेही 5 लिहा. ओके? तर मी हेच गणित तुम्हाला होमवर्कला देणार आहे. हे तुमचे 2 गणित इथं, 3 गणित मी तुम्हाला इथं दाखवले आणि आणखी 3 गणित मी तुम्हाला होमवर्कला देतोय. तुम्ही प्रश्न बघून त्याचं उत्तर लिहा. ओके? उपसंचावर आधारलेले प्रश्न बघतोय ना आपण. मी 3 गणित तुम्हाला दाखवले बघा. आता प्रश्न कसा आहे हा, मी तुम्हाला होमवर्कला प्रश्न देतोय हा तुम्हाला. 4था, 5वा आणि 6वा हे तुम्ही 3 होमवर्कला करा. आता मी ए मध्ये तुम्हाला 1, 3, 5, 7 हे 4 घटक दाखवले आणि तुम्हाला काय प्रश्न विचारला की फक्त 5 उपसंच लिहा. कोणते? मग तुम्ही कोणतेही लिहू शकता. 1 वाला लिहा, 3 वाला, 5 वाला, 7 वाला, कोणते पण संच बनवायचे, पण ते सगळे याचे उपसंच असले पाहिजे. त्याच्यात तुम्ही हेच घटक घेऊ शकता, याच्यापेक्षा जास्त घटक घेऊ शकत नाही. याच्यापेक्षा म्हणजे यातले कोणते पण घटक घेतले चालतात, पण याच्यापेक्षा जास्त नाही घेऊ शकत ना. लक्षात येते ना? याचे 5 उपसंच बनवा, याचे पण 5 उपसंच बनवा, पण याच्यात मात्र 6व्या प्रश्नात मी काय दिलं तुम्हाला की सर्व उपसंच बनवा. सर्व उपसंच बनवताना पहिला रिकामा घ्यावा लागतो, मग पहिला घटक, मग दुसरा घटक, मग तिसरा घटक, मग पहिले 2, मग दुसरे 2, मग पहिला तिसरा आणि मग सगळे. अशा 8 उपसंच बनवली याचे. आणि याचे फक्त किती बनले याचे तुम्हाला? 5. तर हा होमवर्क तुम्ही व्यवस्थित पूर्ण करा. ओके? आतापर्यंत आपण 2 कन्सेप्ट बघितले. एक होता व्हेन डायग्राम, वेन आकृती. दुसरा होता उपसंच, सबसेट. आणि आता तिसरा आहे विश्वसंच. विश्वसंच बघा काय असतं? युनिव्हर्सल सेट. विश्वसंच म्हणजे काय? इतर सर्व संचांना सामावून घेणारा एक मोठा संच. विश्वसंचाचं नावच विश्वावरून पडलेलं आहे. हे पूर्ण जे जग आहे त्या जगामध्ये जग काय आहे? पूर्ण वेगळ्या वेगळ्या खंडांना किंवा वेगळ्या वेगळ्या देशांना सामावून घेतं. म्हणून जग हा आपला काय झाला आता एक प्रकारे विश्वसंच. तर विश्वसंच तसाच असतो, नावाचाच अर्थ आहे त्याचा की ज्या संचात इतर सर्व संच सामावलेले असतात, म्हणजे इतर सर्व संच ज्याचे उपसंच असतात थोडक्यात, त्याला काय म्हटलं जातं? विश्वसंच. काय म्हटलं जातं? विश्वसंच हा यू अक्षराने दाखवला जातो. यू, कॅपिटल यू अक्षराने विश्वसंच दाखवला जातो. म्हणजे काय? अ सेट विच विल अकोमोडेट ऑल द अदर सेट. A set which will accommodate all the other sets is called as a universal set. एकदम इझी बघा. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? थोडक्यात समजा माझ्याकडे एक ए नावाचा सेट आहे
त्याच्यात 2, 4, 6 हे असे सम अंक आहेत आणि माझ्याकडे बी नावाचा एक सेट आहे, त्याच्यात 1, 3, 5 हे विषम अंक आहे. आणि मग माझ्याकडे जर का यू नावाचा एक असा सेट असेल की ज्यात हे 2, 4, 6 पण असतील आणि 1, 3, 4, 5 पण असतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे मी किती घटक घेतो. पण इथे तुम्ही जर बघितलं ना तर यू हा असा एक संच आहे. यू हा एक असा संच आहे की ज्यात हा ए पण आहे आणि ज्यात हा बी पण आहे. म्हणून येथे आपण म्हणू शकतो की यू हा विश्वसंच आहे. यू हा विश्वसंच आहे. यू इज अ युनिव्हर्सल सेट. लक्षात येते तुम्हाला, ज्याच्यात इतर सर्व संच असणार त्याला युनिव्हर्सल सेट म्हणावं लागेल. से जनरली यू अक्षराने दाखवतात ते मान्य आहे मला. आता मी तुम्हाला आणखी एक दाखवतो. बघा तुम्ही, आणखी एक संच आहे माझ्याकडे. समजा ए नावाचा, त्याच्यात ए बी सी हे 3च घटक आहेत आणि बी नावाचा एक सेट आहे समजा, त्याच्यात बी डी ई हे 3 घटक आहेत. आणि समजा सी नावाचा एक घटक आहे, ए बी सी डी ई एफ. आता मी यू नाही दाखवलं तुम्हाला इथे समजा, पण तुम्ही जर का मी तुम्हाला इथे प्रश्न विचारला, सांगा याच्यात मी तिघांपैकी कुणाला विश्वसंच म्हणू. विश्वसंच यू अक्षराने दाखवतात, ठीक आहे, इट्स ओके. पण आता इथं मात्र मी ह्या 3 प्रश्नांच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारतोय की विच वन इज द युनिव्हर्सल सेट अमॉंग दीज 3 सेट्स. कोणता विश्वसंच राहील याच्यामध्ये? ए राहू शकतो का? नाही. डी राहू शकतो का? नाही. सी राहू शकतो की नाही? हो, कारण सी या संचात ए बी सी डी ई एफ एवढे सगळे घटक आहेत जे की बी चे बी डी ई पण याच्यात दिसत आहेत आणि ए चे ए बी सी पण याच्यात दिसत आहे. म्हणून तुम्हाला इथे असं म्हणावं लागेल की सी हा विश्वसंच आहे. सी हा विश्वसंच आहे. सी इज अ युनिव्हर्सल सेट. मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगतोय युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय युनिव्हर्सल सेट. ओके, तर युनिव्हर्सल सेट म्हणजे असा एक संच ज्याच्यात इतर सर्व संच सामावलेले असणार. हा, समजा मी इथे तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. ए मीन्स भारत, इंडिया. बी मीन्स राजस्थान. C means केरळ. केरला म्हणा किंवा केरळ म्हणा. आता मला सांगा या तिघांमध्ये विश्वसंच कोणता आहे? विच वन इज द युनिव्हर्सल सेट अमॉंग दीज 3 सेट्स? ए इज इंडिया, बी इज राजस्थान, सी इज केरळ. विच वन इज द युनिव्हर्सल सेट? कोणता युनिव्हर्सल सेट असेल सांगा मला. सी असू शकतो का? नाही, कारण केरळमध्ये थोडी भारत आहे, भारतात केरळ. म्हणून भारताने हे दोन्ही घटक सामावलेले आहेत. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल की ए इज अ युनिव्हर्सल सेट. ए इज अ युनिव्हर्सल सेट. ए हा विश्वसंच आहे. हो की नाही? एकदम सोपं आहे की नाही? एवढं काही अवघड नाही, तुम्हाला सहज जमून जाईल पहा. तर हे तुम्ही जमवा नक्की. विश्वसंच म्हणजे काय समजून घ्या. हा, याच्यावरती प्रश्न कसा विचारतात नेमका ते मी थोडा वेळ दाखवतो. विश्वसंचाशी रिलेटेड असा प्रश्न विचारतात ना म्हणून की तुम्हाला एक विश्वसंच देतील आणि आणखी 2 संच देतील आणि म्हणतील की सगळं वेन आकृतीने दाखवतो. आता वेन आकृतीने दाखवताना काय लॉजिक लावायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, ए आणि बी हे दोघं पण याचे उपसंच असतात. कारण हा विश्वसंच आहे, हा मोठा संच आहे. हे दोघं त्याच्यात आहेच ऑलरेडी. 2, 4, 6, 8 त्याच्यात आहे. 1, 2, 3, 4, 5 पण त्याच्यात आहे. हे तुम्हाला समजतं. पहिल्यांदा ह्या ए आणि बी मध्ये काही सारखं आहे का बघा. 2 दोघांकडे आहे का? हो, हा 2 सारखा आहे. पण 4 आहे का? हो आहे, 4 पण आहे ना. 6 आहे का? नाही. 8 आहे का? नाही. 2 आणि 4 हे असे घटक आहे दोघं की ते दोघांमध्ये पण. मग आकृती काढताना काय करायची, एक असा मोठा आयत काढून द्यायचा. हा झाला तुमचा विश्वसंच. हा काय झाला तुमचा विश्वसंच. ओके, आणि याच्यात नंतर काय करायचं, एक ए काढायचा. ए काढला हा ए समजा. आता तुम्ही बघितलंय की ए आणि बी मध्ये 2 आणि 4 कॉमन आहे की नाही. म्हणून यांचा काही पार्ट असा कॉमन करून टाकायचा. हा पार्ट कॉमन आहे आणि हा बी काढायचा. हे मिक्स आकृती करायची ए आणि बी चे सर्कल. वेगळे नाही करू शकत आपण, कारण हे दोन्ही संच एकमेकांपासून पूर्ण वेगळे नाही. त्यांच्यामध्ये 2 आणि 4 हे 2 घटक सारखे. मग 2 आणि 4 हे जे 2 घटक सारखे आहे का, तेवढ्यासाठी हा कॉमन भाग दाखवायचा. म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स करून टाकायचं त्यांना. आणि ते जे सारखं आहे का 2 आणि 4 ते इथे लिहायचं. लिहिलं?
आता मग ए मध्ये काय काय 2 आणि 4 झालं, आणखी कोण आहे त्याच्यामध्ये 6 आणि 8, मग ते 6 आणि 8 लिहून टाकायचं बाजूला. आणि बी मध्ये 2 आणि 4 झालं, बी हा संकलित त्याच्यात पण 2 आणि 4 झालं, राहिलं कोण 1 3 5 ते असं लिहून टाकायचं. आणि आता यू मध्ये काय काय राहिले यांना सोडून आणखी यांच्या दोघांपैकी आता बघत चालायचं. 1 झालाय का, झालाय. 2 झालाय, 3 झालाय, 4 झालाय, 5 झालाय, 6 झालाय, 7 आहे का यांच्यामध्ये दोघांमध्ये नाही, म्हणून तो बाजूला टाकून द्यायचा 7. त्याच्यानंतर 8 झाला का हो, 9 झाला का नाही, 10 झाला का नाही. अशी आकृती तयार करायची. लॉजिक समजलं का? ही आकृती तुम्हाला अशी 3 संचांची मिळून बनवायची. त्याच्यात एक विश्वसंच देता आणि बाकीचे 2 देता. तुम्हाला पहिल्यांदा हे चेक करावं लागेल की दोघांमध्ये काही कॉमन पार्ट आहे. जर कॉमन पार्ट दिसला की तो असा कॉमन दाखवायचा. आणखी एक आकृती करा तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. नंबर 2 समजा ई हा एक संच आहे, सॉरी यू हा एक संच आहे. पहिल्यांदा यू मध्ये समजा ए बी सी डी ई एफ जी एवढे घटक आहेत. नंतर ए हे माझ्याकडे संच, त्याच्यामध्ये बी डी एफ एवढे 3 घटक आहेत. आणि बी मध्ये पण माझ्याकडे समजा ए डी ई एवढे 3 घटक. आता सांगा मला याची आकृती कशी काढावी. आकृती तर फिक्स आहे आपली. सगळ्यात पहिल्यांदा हे चेक करायचं की ए आणि बी मध्ये काही कॉमन फॅक्टर आहे का. सांगा कॉमन कोणी आहे का, कॉमन एलिमेंट आहे का. डी आहे का दोघांकडे, नाही. डी आहे का, हो. हा डी एलिमेंट दोघांकडे बघा. मग कॉमन पार्ट काढावाच लागेल. म्हणून आकृती अशी काढायची. एक युनिव्हर्सल सेट काढला, विश्वसंच, त्याच्यामध्ये एक ए नावाचा संच आणि त्यालाच कॉमन मध्ये बी नावाचा संच. कॉमन येणार आहे दोघांमध्ये. का बरं, कारण कॉमन पार्ट आहे त्यांचा एक थोडासा छोटासा. कोण आहे कॉमन दोघांमध्ये, डी, म्हणून ते डी दाखवायचं. मी काय करतोय लक्षात येते का, 3 संच देतोय तुम्हाला, एक विश्वसंच आणि राहिले 2 कोणते पण संच, आणि त्यांची वेन आकृती दाखवायला लागते. लक्षात येते का तुम्हाला सगळ्यांना. कॉमन जो घटक आहे त्यांचा तो इथं दाखवा, कारण हा कॉमन पार्ट आहे. आणि मग ए मध्ये उरलं कोण, बी सोडलं तर बी आणि एफ. आणि बी मध्ये कोण उरलं, ए आणि बी. आणि मग यू मध्ये कोण उरलं हे सोडून, ए झालाय, बी पण झालाय, सी झालाय का, नाही. डी झालाय, झालाय, ई झालाय, झालाय, एफ झालाय, झालाय, जी झालाय का, नाही. असं करायचं. समजतं तुम्हाला सगळ्यांना. मी आणखी एक देतो आणि मग होमवर्कला 2 देतो तुम्हाला. तिसरं एक दाखवू का. यू बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 आणि ए बरोबर 2 4 6 8 आणि बी बरोबर 1 3 5 7. ओके. आता सांगा सगळ्यात पहिल्यांदा काय चेक करावं लागतं, ए आणि बी मध्ये ते कॉमन आहे का. ह्या ए आणि बी मध्ये काही कॉमन आहे का बघा. 2 4 6 8 आणि 1 3 5 7 मध्ये काहीतरी कॉमन आहे का. आता एवढी काहीच कॉमन नाही, एक पण घटक सारखा नाही. म्हणून आता अशी आकृती काढा की हा यू काढून घ्यायचा बाळांनो, आणि एचं सर्कल वेगळं काढायचा आणि बीचं सर्कल आणखी वेगळं काढायचं. ए आणि बी ला सारखं काढायचं नाही, मध्ये काहीच कॉमन घ्यायचं नाही आता, कारण दोघांमध्ये काहीच सारखं नाही. आता ए वेगळाच आहे 2 4 6 8, बी वेगळाच आहे 1 3 5 7. आणि आता यू मध्ये यांच्या व्यतिरिक्त काही राहिले का चेक करा. 1 झालंय, 2 झालंय, 3 झालंय, 4 झालंय, 5 झालंय, 6 पण झाले, 7 पण झाले, 8 पण झाले. काही उरलंच नाही यू मध्ये. जर काही उरलं चुकून उरलं इकडे कुठे टाकून द्यायचं. अशी वेन डायग्राम काढायची. ओके. तर याचे मी 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कला देतो, ते तुम्ही मला उद्या करून आणून दाखवा. होमवर्क करून आणून दाखवा, मीच व्हॉट्सअपवरती माझ्याकडून चेक करून घ्या. ओके. आता समजा यू आहे, यू मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 घटक आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे ए आहे, ए मध्ये तुमच्याकडे 2 3 4 5 6 हे घटक आहेत. आणि बी मध्ये तुमच्याकडे 1 3 5 7 9 हे घटक आहेत. तुम्ही याची एक आकृती बनवून दाखवा आणि एक 5 आहे. यू बरोबर तुमच्याकडे ए बी सी डी ई एफ जी एच आय एवढे घटक आहेत. आणि ए मध्ये तुमच्याकडे ए डी ई आय एवढे 4 घटक आहेत. आणि बी मध्ये तुमच्याकडे बी डी एफ जी एवढे 4 घटक. लक्षात घ्या. 4था आणि 5वा प्रश्न तुम्ही होमवर्कला मला करून दाखवा. काय करायचं, याचं वेन आकृती काढून दाखवायची याची, आणि हे विश्वसंचाशी रिलेटेड असलेला प्रश्न आहे. ओके. आता आपल्याला एक शेवटचा कन्सेप्ट शिकायचा आहे आणि मग आपण याला थांबू. ओके. आता आपण शेवटचा एक कन्सेप्ट बघणार आहोत. आज आपण 3रा प्रॅक्टिस सेट बघतोय, 3rd प्रॅक्टिस सेट बघतोय. 1.3 साठी आपण तयारी करतोय. 1.3 आपण उद्या घेणार आहोत. 1.3 साठी आपण वेगळे वेगळे 4 कन्सेप्ट बघत होतो. त्याच्यामधला वेन डायग्राम पहिला, वेन आकृती, दुसरा होता उपसंच, सबसेट,
तिसरा होता विश्वसंच युनिव्हर्सल सेट आणि चौथा आहे पूरक संच, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट याचा अर्थ काय समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे बघा, एचा पूरक संच, एचा पूरक संच म्हणजे काय असतो बघा. एचा पूरक संच पण एक संचच असतो, त्याला ए डॅश म्हणतात. काय म्हणतात त्याला? ए. हा पण एक संच आहे, पण हा कोणता संच आहे? ए. आणि हा पण एक संच आहे, ए डॅश, पण हा एचा पूरक संच आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. तर तुम्ही काय लिहिणार त्याला? ए डॅश. ते लिहायचं कसं ते शिकवणार आहे मी फक्त तुम्हाला दाखवतो की एचा पूरक संच काय असतो? ए डॅश असतो. ए डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता सांगा मला, बीचा पूरक संच काय असेल? बीचा पूरक संच त्याचं नाव काय असेल? बीच्या पूरक संचाचं नाव काय असेल? तो कसा लिहितात ते मी दाखवेल तुम्हाला. पण बीच्या पूरक संचाचं नाव काय असणार आहे? बी डॅश. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी काय असणार आहे? बी डॅश. ओके. तर हे बी डॅश आणि ए डॅश कसे लिहितात तेच तुम्हाला आता मला शिकवायचं आहे. ओके. समजा एक प्रश्न मी तुम्हाला विचारला, काय की यू हा एक असं संच आहे की त्यात 1 2 3 4 5 6 7 8 एवढे घटक आहे. आणि ए हा एक असा संच आहे की त्यात 2 3 4 5 एवढे घटक आहे. आणि बी हा समजा असा एक संच आहे की त्याच्यात 1 3 5 7 हे घटक आहे. आता मी तुम्हाला जर का हे यू दिलाय, ए दिलाय, बी पण दिलाय आणि मी तुम्हाला बोललो की ए डॅश व बी डॅश लिहा. राईट. ए डॅश अँड बी डॅश. ओके. आता याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? मी तुम्हाला ए पण संच दिलाय, बी पण संच दिलाय आणि एक युनिव्हर्सल सेट पण दिलाय, एक विश्व संच पण दिलाय आणि मी तुम्हाला लिहायला लावतोय ए डॅश. ए डॅशला तुम्ही ए डॅश नाही म्हणणार, तुम्ही काय म्हणणार याला? की एचा पूरक संच. आणि याला काय म्हणणार? बीचा पूरक संच. म्हणजे एचा पूरक संच आणि बीचा पूरक संच लिहा. म्हणजे राईट कॉम्प्लिमेंट ऑफ ए अँड कॉम्प्लिमेंट ऑफ बी. कॉम्प्लिमेंट सेट लिहायची तरी एकदम सोपं असतं बघा. आता कसं लिहायचं? ए डॅश कसं लिहायचं बघा. ए डॅश लिहिताना काय करावं लागतं बघा. हे जे एचे एलिमेंट आहे का 2 3 4 5 हे ह्या यू मधून तुम्हाला कट करावे लागतात. म्हणजे यूचे एलिमेंट लिहून टाका तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 हे यूचे एलिमेंट. त्याच्यातून हे एचे एलिमेंट कट करा 2 3 5 आणि 2 3 4 5 हे चारही कट झाले. उरले कोण सांगा? 1 6 7 8 यालाच म्हणतात ए डॅश. थोडक्यात एचा कॉम्प्लिमेंट कसं बनवतात की एचे एलिमेंट सोडून, एचे घटक सोडून यू मध्ये उरलेले घटक म्हणजे ए डॅश. ए डॅश म्हणजे काय? तर ए हा यू मधून काय करायचा? कट करायचा. ए यू मधून कट करायचा आणि उरलेल्या घटकांचं संच बनवायचं, त्याला ए डॅश. आणि दुसरा बी डॅश कसं बनवणार? मग परत एकदा यू लिहून घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 यू लिहून घ्यायचा. एकदा यू लिहून घ्यायचा आणि त्याच्यातला हा बी कट करायचा. 1 कट 3 कट 5 कट 7 कट. कोण कोण उरलं सांगा? 2 4 6 8 असं. यालाच म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. ए डॅश आणि बी डॅश कसं तयार करायचं? ए डॅश बी डॅश कळाला तुम्हाला? एकदम इझी बघा. आणखी एक दाखवतो आणि मग तुम्हाला होमवर्कला देतो. ओके. हा दुसरा प्रश्न सांगा. काय की मी तुम्हाला एक यू नावाचा सेट दिला, ए बी सी डी ई एफ आणि जी, आणि एक बी नावाचा सेट दिला समजा, बी डी एफ आणि क्यू नावाचा सेट दिला समजा, ए बी सी डी ई. आणि मी तुम्हाला लिहायला काय लागलं? पी डॅश आणि क्यू डॅश लिहायला लागलं समजा. राईट. कॉम्प्लिमेंट ऑफ पी अँड कॉम्प्लिमेंट ऑफ क्यू. लक्षात येते का बाळांनो? तुम्ही पूरक संच लिहायला शिकताय. पूरक संच म्हणजे त्या संचाच्या वर असं डॅश आलेला असतो, त्याला पूरक संच म्हणतात. ओके. हा लक्ष द्या तुम्ही. हा आता सांगा मला, पहिला कोणता पूरक संच लिहायचा आहे तुम्हाला? पीचा पूरक संच. पीचा पूरक संच म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ पी. कसं लिहायचं कॉम्प्लिमेंट ऑफ पी? यू लिहून घ्यायचं बरं का. ए बी सी डी ई एफ जी. ए लिहिला, सॉरी यू लिहिला. यू ए हा संच यू आहे, त्याच्यातून पी कट करा. पी डॅश लिहिताना पी कट करा. पी डॅश लिहिताना पी पूर्ण कट करा. बी डी एफ कट. कोण कोण उरलं सांगा? बी डी एफ कट झालं, कोण उरलं? ए सी ई जी. त्यांचा संच बनवायचा, त्यालाच म्हणतात कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी. पीचा पूरक संच यालाच म्हणतात पीचा पूरक संच. बाळांनो आता क्यू डॅश बनवा. क्यू डॅश कसं बनवणार तुम्ही? क्यू डॅश कसं बनवणार? परत यू लिहिणार. ए बी सी डी ई एफ जी. हे रफ वर्क करायचं. हे रफ वर्क करायचं. क्यू डॅश करताना क्यू कट करा. ए बी सी
हेच तुम्हाला मी होमवर्कला देतोय आता. लक्ष द्या तुम्ही, एकदम इझी बघा. पूरक संच लिहायला शिकताय तुम्ही, कॉम्प्लिमेंटरी सेट लिहायला शिकताय तुम्ही, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी आणि कॉम्प्लिमेंट ऑफ सेट क्यू. कॉम्प्लिमेंट सेट लिहिताना तो सेट यू मधून काय करावा लागतो, सबट्रॅक्ट करावा लागतो, यू मधून कट करावा लागतो. लक्षात ठेवा तुम्ही. हा, मी तुम्हाला होमवर्कला 2 प्रश्न देतोय, ते तुम्ही करू नका. होमवर्क नंबर 1 3 थर्ड क्वेश्चन. परत तुम्ही युनिव्हर्सल सेट दिला तुम्हाला समजा 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि 20. ओके, एवढे सगळे एलिमेंट दिले. ए चे एलिमेंट समजा 2 4 6 8 10. हे समजा बी चे एलिमेंट आहे 4 8 12 16 20. तर तुम्ही मला ए डॅश पण घेऊन दाखवा अँड बी डॅश पण. राईट, ए डॅश अँड बी डॅश म्हणजे एचा पूरक संच व बीचा पूरक संच. जमेल तुम्हाला एवढं लिहायला. आणि त्याच्यानंतर आणखी चौथा पण देऊन टाकतो. समजा विषम संच दिला आहे तुम्हाला कशाचा, ए बी सी ई ई एफ जी चा, आणि एक पी नावाचा संच दिलाय समजा बी डी ई चा, आणि क्यू नावाचा संच दिलाय समजा ए बी जी चा. तर तुम्ही मला राईट बी डॅश अँड बी डॅश. एकदम इझी बघा. सगळे चारही कन्सेप्ट नीट समजून घ्या. आता आज आपण सराव संच 1.3 साठी लागणाऱ्या ज्या पण गोष्टी होत्या त्या व्यवस्थित आतापर्यंत बघितलेल्या आहे. तुमच्याकडे पर्याय आहे व्हिडिओचा. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा 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 बघू शकता आणि तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात येईल. हा पूर्ण कन्सेप्ट नीट वाचा, समजून घ्या, लक्षात घ्या. आणि याच्यावरती मी जे होमवर्क दिलेले तुम्हाला ते मला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून दाखवा. बरेच मुलं दाखवत आहे, बरेच मुलं आणखी पण दाखवत नाहीये. जे दाखवत नाही त्यांनी प्लीज दाखवा, कारण मला कळेल तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. ओके, आणि नाही तर मग मला पालकांशी संपर्क साधावा लागेल. एकदा का तुमच्या पालकांना मी कॉन्टॅक्ट केला की मग तुमची काही खैर नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज ते दाखवत जा. ओके, मी काही पालकांकडे तक्रार करण्याच्या अगोदर. आता थांबूया आपण. हे सगळं तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा, मग आपण सराव संच 1.3 बघू.